नमस्कार मित्रांनो, महिला त्यांच्या आवडत्या पुरुषासोबत करतात या 10 गोष्टी. पुरुषांनी नक्की बघा मित्रांनो, स्त्रिया फक्त त्यांना आवडत असलेल्या पुरुषासोबत काही गोष्टी करत असतात. स्त्री म्हणजे प्रकारे कधी कधी गूढ वाटू शकतं. भयान गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं झालं तर आपण आज या व्हिडिओमधून ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आहे ते म्हणजे तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरंच प्रेम करते, तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडत असते. जे तुम्हाला महत्त्वाचे वाटणार नाही ते देखील तिला जाणून घ्यायला फार आवडेल, कारण तिला तुमच्यामध्ये खरा रोज असतो. ते हे त्रासदायक तुम्हाला ठरू शकतं, परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शवण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करू इच्छितात. सर्व जाणून घेतल्याने तिला असं वाटण्यास मदत होते की ती तुम्हाला आतून ओळखते. मित्रांनो, दुसरं आहे ते म्हणजे मातृत्व. पुरुष नैसर्गिकरित्या संरक्षण करतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात. या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंतःप्रेरणा आहे जे लिंग नातेसंबंधात अनुभवतात. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा मात्र ती स्त्री ती थोडीशी मातृत्वाची वागणूक तुम्हाला ती देऊ शकते. मित्रांनो, तिसरं आहे ते म्हणजे तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाला प्रेम करत असता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंदी व्हावे असे वाटत असते. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती त्याची सर्वस्वपणे त्यांनी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते. जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री असते तेव्हा ती तुमची चिअर लीडर असते आणि तेव्हा ती शक्य असेल ती मदत करत असते. मित्रांनो, चौथे आहे ते म्हणजे तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ती स्वीकारत असते. एखाद्याला बदलणे, कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरं प्रेम करत नाही. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता ती तुमच्या दोषासकट तुम्हाला स्वीकारत असते. शेवटी कोणीही परिपूर्ण नाही. आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहोत. मित्रांनो, पाचवं आहे ते म्हणजे सखल परिस्थितीत तुमच्या सोबत राहणे. एक स्त्री सर्व परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करते, अर्थात संकटात किंवा यशस्वी काळातही ती तुमच्यावरती प्रेम करत असते, विश्वास ठेवते आणि तुम्हाला ती साथ तुमची सोडत नाही. मित्रांनो, सहावं आहे ते म्हणजे आपल्या प्रियजनांशी भेटणे. तिच्यासाठी महत्त्वाचे असू शकते. तुमच्या प्रेमात पडणे म्हणजेच तुमच्या सपोर्ट नेटवर्कचा प्रेमात पडणे. तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा ती प्रयत्न करेल. जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी देखील अर्थपूर्णच असतील आणि ती त्यांना तिथे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल. मित्रांनो, सातवा आहे ते म्हणजे मित्रांनो ती असुरक्षित होण्यास घाबरणार नाही. जेव्हा स्त्री तुमच्यासोबत सुरक्षित फील करते, जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा भेटत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिची सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे, परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडपणे ती तुम्हाला विश्वास आहे म्हणून पाहणे खूप सोपं होतं. यामुळे सखोल संभाषण होऊ शकतं आणि तुमचे बंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते. अशा ती तुमच्यापासून लपवून कोणतीच गोष्ट ठेवणार नाही, तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणार आहे. मित्रांनो, आठवं आहे ते म्हणजे तिचे सिक्रेट्स शेअर करेल. तिच्या एक्सबद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहीत नाही ते तुम्हाला या गोष्टीबद्दल तिने कधीच कुणासमोर खुलासा देखील केला नसेल तरी ती तुम्हाला त्या गोष्टी सांगणार. तुमच्याबरोबर प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार आहे. आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट्स असतात, परंतु ते शेअर करणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, 9वे आहे ते म्हणजे तुम्ही त्यांचे प्राधान्य आहात. ती दर्शवते. कोणतीही स्त्री तुम्हाला तिचे मित्र आणि कुटुंब तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींवर त्वरित स्थान देणार नाही. तथापि जितकी तुमच्या प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य यादी तुम्हावर जाईल. याचा अर्थ कौटुंबिक जीवनासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंड्ससह पार्टी करायची आहे हे कळवणे. याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर ती सर्व प्लॅन सोडून तुमच्यासाठी हजर असणे यातील एक भाग दिसून येत असतो. मित्रांनो, ती या
करावयास घाबरत नाही. मित्रांनो, ती जेव्हा त्यात करणे, तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्त्वाचा भाग असतो. जर एखादी स्त्री तिच्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा गरजा बाजूला ठेवून ती आपल्याला मदत करण्यास तयार असेल, तर याचा अर्थ आहे की तिच्यासाठी तुम्ही खूप खास आहात. ही निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.